नमस्कार. अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीच्या 13व्या भागाचं वाचन आज आपण ऐकणार आहोत. लवकरात लवकर फकीराला पकडला पाहिजे, नाहीतर 50,000 एक पैही हाती लागणार नाही, बापू खोत बोलत होता. एवढं मोठं लष्कर आज 15 दिवस त्याला पकडू शकत नाही याचा अर्थच मला समजत नाही. त्याचा अर्थ सरळ आहे, प्रांताधिकारी म्हणाला. पळणाराची एक वाट आणि शोधणाराच्या 1000 वाटा. त्याचा थांगच लागत नाही, त्यामुळं आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे. शिवाय एवढं मोठं धाडस हा मांग करील यावर आमचा विश्वासच बसत नाही. थांबा सरकार, प्रांताला मध्येच अडवून रावसाहेब पाटील म्हणाला. शेवटी तुम्ही जे बोलला त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही. अर्थ सरळ आहे, ऐका, प्रांत म्हणाला. जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यानं तुमच्या घरावर दरोडा घातला असता. सर्वशक्तिमान सत्तेशी वैर बांधण्याची त्याला गरजच काय होती? म्हणून असं वाटतं की सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकरच असले पाहिजेत. सुटकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं म्हणजे. प्रांत बोलता बोलता थांबला. त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटांनी तो झाकळून गेला. नेरल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या. सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते. गोऱ्या फौजेनं बंदुका भरल्या होत्या. नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिरिरीनं सर्व चक्र फिरत होते. चोराकडून चोर पकडण्याची नीती सरकारनं अवलंबिली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केले होते. त्यांना हत्यारं, अन्न, मदत सर्व काही पुरवलं जात होतं. थोडक्यात इंग्रजांनी आकाश पाताळ एक करीत आणलं होतं. आज छावणीत बापू खोत, रावसाहेब पाटील, कुमसकर कबीरा, धोंडी चौगुला, सातारकर गण्यामांग अशी कैक इरसाल माणसं बसली होती. सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेनं त्यांचे चेहरे निरखित होते. त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळविण्याचा खटाटोप करीत होते. माळाला सर्वत्र शुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यातून गोरे लोक हत्यारबंद वावरत होते. जणू काय कोणीतरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होतं. उशीर विचार करून बापू खोत म्हणाला, सरकारनं हे लक्षात घ्यावं की फकीरा गावच्या पाटलाला मारून फरारी झाला आहे. पाहिजे तर विचार आहे रावसाहेबाला, ह्याचे दात पाडले त्यानं. साहेब काहे? अशा भावार्थानं सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडे पाहू लागले. मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता. तो इंग्रज होता. त्याला मराठी समजत नव्हतं म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताठ उभा होता. महत्त्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खूण करीत होता आणि चटकन तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजी तर्जुमा करून सांगत होता. त्याला सर्व लोक जॉन मायकेल म्हणत. तोच आता खजिना लुटणाऱ्यांचा निपात करण्यासाठी आला होता. रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकारून पाहताच जॉन साहेबानं दुभाषाला विचारलं, हा कोण? हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे. याच्याच गावच्या एका फकीरा नावाच्या मांगानं खजिना लुटला असावा असा याचा दावा आहे. हे ऐकून साहेबाचा चेहरा लाल झाला. निळी बुबुळं गरागरा फिरली आणि तो पुढं रेलून म्हणाला, हा फकीरा कसला आहे? साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळीत झाले. कोण उत्तर देतो याची सर्वच वाट पाहू लागले आणि मगरूर खोत आपला तुटका हात पुढं करून म्हणाला, मायबाप, फकीरा भारी जबरा माणूस आहे. तो सिंहासारखा दिसतो, पण बळ हत्तीचं पाळतो आणि त्याच्या हातात तलवार तर विजेप्रमाणे खेळते. हो, रावसाहेब पाटील मध्येच म्हणाला, मामाचा हात त्यानंच तोडलाय. हे ऐकून साहेब गंभीर झाला. चिंतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला. तो पुटपुटला, कुठं आहे तो आता? फरारी, सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला. असा कबीरा चेकाळला. त्यानं खोताला खूण केली आणि खोत हळूच म्हणाला, ह्या फकीराला विष्णुपंत कुलकर्ण्यांची मदत आहे. नव्हे, तो बामण त्याचा कणाच आहे. खजिना फकीरानंच लुटला आहे. जर हे खोटं ठरलं तर जीभ कापून देईन. मग पकडा त्याला. साहेब भडकून उठला आणि सर्वांवर नजर फिरवीत म्हणाला, फकीराला पकडण्यासाठी जे करावं लागेल ते करा. छावणीत वातावरण एकदम तंग झालं. अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केले. हत्यारं चाचपली आणि एकाग्र दृष्टीनं ते पुढील हुकूम ऐकू लागले.
साहेब टेबलावर बोटानं रेषा ओढीत म्हणाला, खास लष्कर कामाला लावून त्याला वेढा घाला. त्याचबरोबर तो सत्तू आहे त्यावर सारखं दडपण लावून धरा. काही लोकांनी त्याची ससे होलपट चालू ठेवा. चला. आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली. सर्व शक्ती फकीरावर रोखली गेली. सर्व विचार फकीराला शोधू लागले. हजारो डोळे, हजारो हत्यारं फकीराच्या मागावर निघाली. शेकडो घोडी दौडू लागली. सर्वांच्या जिभेवर फकीरा हाच शब्द खेळू लागला. आणि सूर्य हळूहळू वर आला. किरणं मांगवाड्यात उतरू लागली. अंधाराचा विरविरीत थर दूर होऊ लागला. मांगांची माणसं जागी होऊन पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली. पोरं गांगरली. स्त्रिया, मुलं पोटाशी धरून पळू लागल्या. पण रात्री अंधारातच इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता. सर्व वाटा रोखल्या होत्या. हत्यारांनी मरणाचा हात धरला होता. जागोजाग गोरे शिपाई शिकाऱ्यांप्रमाणे सज्ज झाले होते. मांगवाड्यातील लोकांचा गोंधळ पाहून एका अधिकाऱ्यानं हुकूम सोडला, कोणीही पळायचं नाही. जो पळेल तो मरेल. आपापल्या घरात बसून राहा. ह्या हुकुमानं वातावरण थरारलं. मांग आपापल्या खोपटापुढे दिनवाणे होऊन बसले आणि आता पुढं काय होणार याची वाट पाहू लागले. तोच रावसाहेब पाटील ओरडला, कोणी घरात जायचं नाही. असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वळून म्हणाला, साहेब, ह्यांचा दारकोंड केला पाहिजे. दारकोंड? मांगाची खोपटी न्याहाळीत तो साहेब म्हणाला, अरे पण ह्यांच्या घरांना दारच नाहीत. मग ह्यांचा दारकोंड करण्याचा प्रश्नच कसा येतो माझ्या हे लक्षातच येत नाही. म्हणे दारकोंड करा. दारं नसल्यावर दारकोंड. असं म्हणून तो साहेब पोट धरून हसू लागला. हसताय काय? पाटील चिडला. मग काय रडू? तो अधिकारी बिथरला. मी दारकोंड करून दावतो, पाटील म्हणाला. मग करा ना. असं म्हणून तो अधिकारी डोळे वटारून पाहू लागला आणि पाटील पुढं होऊन म्हणाला, ह्या निवडुंगाच्या डांबांनी आणि बाबळीच्या नांग्यांनी साऱ्या खोपींची दारं कुडून टाका. हां, हे पटलं. साहेबानं मान डोलावली. थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दारं बंद करून मांगांचा दारकोंड पूर्ण करण्यात आला. सर्व माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा सुरू केला. मांगांचा आणि महारांचा दारकोंड झाला होता. त्या सर्व लोकांना जनावराप्रमाणे वागवण्यात येत होतं. ती माणसं विचार करीत होती की हा अन्याय आम्हावर का? फकीराला पकडण्यासाठी आम्हाला यांनी अडकवलं आहे याचा अर्थ काय? बरोबर आहे, फकीरा आमचा आहे म्हणून आम्हालाच यांनी चिरडून टाकायचा बेत केला आहे. पण आमचा दारकोंड करून का यांना तो फकीरा सापडणार आहे? आणि त्याचवेळी निवडक सैनिक आणि बलिष्ठ घोडे घेऊन बाबर खान फकीराच्या मागे धावत होता आणि फौज पाठीवर घेऊन फकीरा सह्याद्रीतून दौडत होता. साधू, बळी, मुरा, सावळा, तायनू महार, निळू आणि चिंचणेकर पिरा, भिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झुकांड्या देत होता. गबऱ्याला जणू ती धावपळ कळून चुकली होती. त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता. किर्र झाडीतून, उभ्या कड्यावरून, सपाट प्रदेशातून तो फकीराला घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता. त्याच्या पाठीवर पळून पळून कैक सरकारी घोडी कोकदम्याला आली होती. कैकांनी आपली घोडी बदलून घेतली होती. कैक सैनिक बदलून गेले होते. कारण फकीराला कैद करणं सोपं नव्हतं. पिच्छा करणं आणि कैद करणं यातील भेद सैनिकांना उमगला होता. जर का हा फकीरा अचानक उलटला तर सारंच मुसळ केरात जायचं ही भीती सर्वांनाच वाटत होती. म्हणून ते पिच्छा करणारेही जीव राखूनच पाठलाग करीत होते. आणि फकीरा आपली नेक माणसं घेऊन हत्यारं नीट धरूनच पळ काढीत होता. पळ काढताना उलटण्याची तयारीही त्यानं केली होती. मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचं असा विचार त्यानं केला होता. तब्बल 8 दिवस धावपळ करून शेवटी फकीरा एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता. मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालूनच ते उंच शिखर त्यानं गाठलं होतं. आज तो दमगीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता. आता लवकरच लवकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत तरच उसासा घेता येईल. आणि बाकीचे जोडीदार पुढं निघण्याची तयारी करीत होते. सर्वांनी जेवणं आटोपली. पुन्हा खोगीर घातलं तेव्हा फकीरा म्हणाला, आता किती पळायचं? आपले सारे लोक कुठं हायती त्याचा पत्ता नाही. मनगटानं मजबूत असलेल्या माणसांची आज मला गरज होती पण तीच नाही. ती काय विचार हाय? सावळानं विचारलं. काय नाही, फकीरा म्हणाला.
पिच्छा करणाऱ्यासनी हात दावून मगच पुढं जावं असं वाटतंय. मग ठरवा तर, मुरा म्हणाला. ठरवायचं एवढंच, फकीरा म्हणाला. आत्ता सरकारच्या हालचालींची खबर लागेल. जर सरकार थंड असेल तर आपण आपली माणसं जमवून कुठंतरी उलटून ह्या मागं लागलेल्या भूतांचा निकाल लावायचा. सूर्य मावळेपर्यंत फकीरा त्या डोंगरावर थांबला होता, कारण आजच घमांडी येणार होता आणि घराकडची खबर आणणार होता. फकीराचं सारं लक्ष घराकडं लागलं होतं. रकमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती. त्यांचं काय झालं असेल, का कुणाला अटक झाली आहे? जर एखादा आपल्यातील माणूस पकडला गेला तर, आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला तर इंग्रज चैन पडू देणार नाही आणि स्वतःही चैन घेणार नाही. आता हा जो पाठीवर बाबर खान पडला आहे तो खजिन्यासाठीच, परंतु जर भरीला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला आणि त्यानं गुन्हा कबूल केला तर, अशा अनेक विचारांनी फकीरा आज चिंतातूर झाला होता. तो निर्वाणीचा विचार करीत होता. पाठीवर असलेल्या बाबर खानावर उलटून त्याचा निपात करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले. सावळा म्हणाला, वाईच दमानं घ्या. पार जीवावरच आलं तर जीव देऊ, नाहीतर जीव घेऊ. आत्ता भाकरी खाऊया. तिन्ही सांज झाली होती. भाकरी खाऊन फकीरा एका जाळीत पडला होता. घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता. सावल्या लांबत होत्या. सूर्याच्या अस्तित्वाला ओहोटी लागली होती. अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता. किरणातील प्रखरता शीतल होऊन ती उगीचच धडपड करीत होती. रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडीत होता. उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होती. पाखरं आपापल्या घरट्यापुढं येऊन बसली होती. त्यांनी किलकिलाट आरंभला होता. आपली तीक्ष्ण नखं मुठीत घेऊन रान मांजर त्या पाखरांवर टपली होती. खाली तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता. हिरवे मळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होते. गावं घरांचा ढीग भासत होती आणि त्यांच्यावर धुराचे ढग तरळत होते. न कळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या अंकावर निद्रावश झाली. चराचर लुप्त झालं. दृष्टीतील अपार लांबी मर्यादित झाली. सर्वत्र बिकट काळोख दाटला. फकीरा, मुरा, पिरा, सावळा, बळी, साधू एका जाळीत येऊन सावध बसले. घमांडी येणार होता. त्यानं लवकर यावं असं त्यांना वाटत होतं. त्याचबरोबर पाठलाग करणाऱ्यांचा अंदाज नव्हता. कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता. त्यात तो कडव्या नागासारखा बाबर खान फौजदार कुठं आणि केव्हा वार करील याचा नेम नव्हता. एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकीरा चटकन उठला. कानोसा घेऊ लागला. तोच तायनू म्हणाला, धनगराचं मेंढरू लांडग्यानं पळवलं असेल. आणि थोड्या वेळानं एक माणूस त्यांच्याच रोखानं येताना दिसला. सावळा पुढं होऊन ओरडला, कोण हाय ते? मी हाय, घमांडी. घमांडी आल्याचं कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या. मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला, खाली गडबड कसली झाली? बाबर खान परतला. हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या उरावरचं ओझच जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मनं क्षणात उल्लसित होऊन हसू लागली. परंतु फकीरा गंभीर होऊन म्हणाला, ह्यो बाबर खान परतला का? का म्हणजे? सावळा म्हणाला, साप माणसाला भितो आणि माणूस सापाला टराकतं, तसंच हाय हे. मग ते सर्व घमांडी भोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरा तो सांगू लागला. घमांडी म्हणाला, बाबर खान, बापू खोत, चौगुला, कबीरा आणि सरकार यांनी रान चाळून काढलंय. आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नेरल्याला नेली. पंतासनी बी छावणीचं बोलावणं आलं होतं. ते जाणार होतं. कुणाकुणाला अटक झाली? फकीरानं चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला, एकूण एक माणूस नेलं या. दौलू आबा, राधा आई, म्हातारी आई आणि सरू काकू. म्हणजे मागवाड्यात औषधाला माणूस ठेवलं नाही. म्हणजे सारी माणसं नेली? बळीनं आश्चर्यानं विचारलं. एक माणूस नाही मागवाड्यात, घमांडी म्हणाला, आणि दारकोंड केला या. समद्या दारासने बाबडीच्या काठ्या लावून दारं कुडली ती. गुरं ढोरं उपाशी मरते ती. मग घात झाला. मुरा तरमळला. घात? घमांडी रडकुंडीला येऊन म्हणाला, सरकारी शिपाई मुंगीवानी पसरलाय. दिसल त्याला अटक करत्यात. जो त्यो म्हणतो. फकीरानंच खजिना लुटला. हे ऐकून ते सर्व गंभीर झाले. फकीरा उदास झाला. तो खिन्न होऊन म्हणाला,
घरटच मोडलं माझं आणि मी इचवाच्या पेवात पडलोय. आता पुढं काय? एकाएकी त्या जाळीत वातावरण तापलं. फकीराच्या डोळ्यांपुढं अटक करून नेलेली राधा, दौलती, राही, सरू यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या. म्हातारी कोतारी बायका पोरं काय करीत असतील? फकीराला सरकारच्या या करणीची चीड आली. तो उद्विग्न होऊन म्हणाला, आता आपण काय तरी केलंच पाहिजे. काय करायचं? मुरा उद्गारला आणि फकीरा मुराला म्हणाला, अण्णा, आत्ताच्या आत्ता तुम्ही कुंजला जायचं आणि सत्तूला गाठवून त्याला हे सारं सांगायचं. नेरल्याची ही छावणी मारूनच काढली पाहिजे. बरं, आणि काय करू? मुरानं विचारलं. आणि फकीरा म्हणाला, कंच्या दिशी आणि कंच्या येळेला सत्तू छावणीवर येणार ते पक्क करा. म्हणजे आपण बी त्या येळेला आपली माणसं जमवून छावणीला भिडायचं आणि काढायची छावणीच मारून. आता दुसरा इलाजच नाही. मरान हे येणारच आहे. एवढंच की ते आलंच तर व्हायचं लवकर तरी येईल. पण म्या परत कुठं यायचं? मुरानं विचारलं. आणि फकीरा म्हणाला, आता रातोरात दौड मारा. सत्तूला भेटून समजा ठरवून उद्या रातचं सातदऱ्यात या. तवर मी इकडं समधी तयारी करून वाट बघतो. असं म्हणून त्यानं आकाशात नजर झुगारली. निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. चांदण्यांचा रुपेरी रस त्या विशाल वनराजीवर ओसंडत होता. ती किर्र झाडी शांत भासत होते आणि तो महाराष्ट्राचा, बंडखोर महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसला होता. आज युगानुयुग त्यानं कैक बंडखोरांना त्या एका जागी बसून, अचल बसूनच अमोल सहाय्य केलं होतं. तो देशभक्तांचा अग्रणी, तो मराठी शाहिरांचा स्फूर्तिदाता आज जणू फकीराचा शब्दनशब्द ऐकत होता आणि गालात हसत होता. त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुंडांना, आक्रमकांना गारद केलं होतं. तो महाराष्ट्राचं कुलदैवत सह्यगिरी आज भलताच शांत आणि गंभीर भासत होता. कुमजेला जाऊन सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला. मुरानं फकीराच्या गळ्याला मिठी मारली. दोघे कडकडून भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला. मारा दौड, फकीरा म्हणाला. वकूत कवा तरी येतो ने आला तर तो राहत नाही. छावणीवरचा हल्ला लांबणीवर टाकू नका. मी बी बसत नाही. जर तो बाबर खान पाठीवर पडला तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो. जावा आता. उद्या लांब नाही, जपून. भरकन मुरानं लगाम ओढला. त्याचं घोडं जाळीआड झालं नि उसळून दौडू लागलं. त्याच्या टापांनी जंगल जागं झालं. जणू त्या सह्याद्रीचं विशाल हृदयच धडधडत होतं. फकीरा कान लावून उशिरा ऐकत उभा राहिला. हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि फकीरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला आणि गबऱ्या चालू लागला. आपण कुठं निघालो आहोत याचा कुणालाच पत्ता नव्हता. अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला, कुठं जायचं आपण? नाईक, कुठं जायचं हे परत मला विचारू नका. फकीरा किंचित चिडक्या स्वरात म्हणाला. आता मी वाऱ्यावर पाचोळा. असं म्हणू नका, रामोशी आवाज चढवून म्हणाला. हातात शीर घेऊन फिरणाऱ्यानं पाचोळा होऊन चालत नाही. खरं हाय नाईक. गबऱ्यावरून उतरून फकीरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, मी हादरलो. हादरू नका, खंडू म्हणाला. टाचा रुतवून लढत लढत टाचवर मरूया. शाब्बास, फकीरा म्हणाला. नेरल्याच्या माळाला आमची आबरू, आमची अवलाद आणि आमची आई कृष्णा दावणीला बांधणाराची छावणी कापून काढीत मरूया. आपण मरू, पण ह्यो मुलूक मरणार नाही. ह्यो डोंगर मरणार नाही. ही झाडं, ही माती ह्यासनी मरण नाही. बोलत बोलत ते डोंगर उतरले. धन्यवाद.